जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, हो रहा चैनो मन, हो रहा चैनो अमन, हाँ मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन। आपण बघितलेला आहे जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो. हा फक्त देशभक्ती म्हणून गाणं झालेला नाही आहे, तर बघा आपला जो युवक आहे तो युवक कोणत्या वळणावर चाललेला आहे. कुठेतरी बघा आजची स्त्री सक्षम आहे का, ती स्वतः घराच्या बाहेर 10 ते 12 रात्रीला निघू शकते का, नाही निघू शकत. तर हेच आपल्याला या गाण्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जिंदगी मौत ना बन जाए, म्हणजे आपलं जीवन जे आहे ते मरणासारखं न व्हासाठी आपल्याला काय करावं लागेल की चांगल्या प्रकारे शिक्षण घ्यावं लागेल. शिक्षण हा महत्त्वाचा आहे. शिक्षण जर असेल तर आपण कोणत्याही गोष्टीला बदलू शकतो. शिक्षण जर असेल तर कोणत्याही परिस्थितीला आपण चांगल्या प्रकारे हँडल करू शकतो. तर मग तेच सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही जर चांगले जर असाल, तुमची स्वतःची जिम्मेदारी तुम्ही जर पाडत असाल, विद्यार्थी असाल तर विद्यार्थ्यासारखं वागा. एक देशाच्या नागरिक तर आहातच तुम्ही, पण विद्यार्थी जीवनामध्ये विद्यार्थ्यासारखं वागा, पालक जीवनामध्ये पालकासारखं वागा, आणि म्हाताऱ्यासारखं वागा. म्हणजे प्रत्येक जीवनातील जे स्टेज आहे त्या स्टेजनुसार त्या स्टेजचे कर्तव्य असतात. ते स्टेजचे कर्तव्य जर तुम्ही पाळण्यामध्ये सक्षम जर झालात तर तुमचं जे जीवन आहे ते स्वर्ग बनेल. नाहीतर मग बघा गाण्यामध्ये सांगितलेलंच आहे की जिंदगी मौत ना बन जाए उसके पहले संभाल लो यारो, वरना आपका तो कुछ पता ही नहीं, वैसे हमारा भी कुछ पता नहीं. हे जे सर्व सांगतो ना आपण, हे एकमेकांना प्रोत्साहित करण्यासाठी सांगतो. कारण आपल्याला माहिती आहे की येणारी परिस्थिती कशा प्रकारची आहे, किंवा मग आम्ही ती परिस्थिती अनुभवलेली आहे. त्याच्यावरूनच आपण एकमेकांना सहाय्य करतो. सहाय्य करू अवघे करू सुपंत, अशा प्रकारचं हे जे काही आपलं चाललेलं आहे आजचं. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण हा जो आपल्याला दिसत आहे हास्य, पण याच्यामध्येही मी हास्य तर आहेच, पण बघा याच्यातही आपल्याला काय तर वॉक म्हणजे चालण्याचे प्रकार आपल्याला याच्यामधून असतील किंवा नसतील ते तर नाही माहीत, पण आपण याच्यातून शिक्षणाच्या दृष्टीने काय करू शकतो की चालण्याचे प्रकार. एखाद्याला विचारलं चालण्याचे प्रकार सांगा रे बाबांनो, तर आपण त्याच्यातील चालण्याचे प्रकारही सांगू शकतो. जसे की मॉर्निंग वॉक म्हटलं, हा एक सकाळी फिरायला जाण्याचा वेळ असते, पण डॉक्टरांनी सांगायच्या आधी जे सकाळी फिरायला जातात त्यांना मॉर्निंग वॉक म्हणतात. जे डॉक्टरांनी न सांगता जाणारे मॉर्निंग वॉक. ओके. त्याच्यानंतर डॉक्टरने सांगितल्यावर जे फिरायला जातात त्यांना वॉर्निंग वॉक म्हणतात. ओके. म्हणजे त्यांना भीती असते की तुम्ही जर असं नाही केलं तर तुम्ही खड्ड्यात जाणार. ओके. म्हणून ते वॉर्निंग वॉक. आणि जे दुसऱ्याशी ईर्ष्या म्हणून फिरायला जातात त्याला बर्निंग वॉक म्हणतात. बर्निंग वॉक करणारे सुद्धा आपल्यामध्ये खूप असतात. म्हणजे तू जात आहे ना मग मी जातो, तू येत आहे ना मग मी सुद्धा येतो, म्हणजे हा झाला बर्निंग वॉक. त्याच्यानंतर आणि जे इतरांकडे वळून बघतात त्यांना टर्निंग वॉक असे म्हणतात. मग आपण एवढे वॉकचे प्रकार बघितले, मॉर्निंग वॉक, वॉर्निंग वॉक, बर्निंग वॉक आणि टर्निंग वॉक. म्हणजे हे काय झालं तर एक समाज काय करते तर एकमेकाला कॉपी करण्याचा प्रयत्न करते, किंवा स्वतः तसं केलं तर दुसरा कोणी त्याला कॉपी करण्याचा प्रयत्न करते, पण स्वतः सिद्ध करण्याचा प्रयत्न कोणीही करत नाही. ओके. तर स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करा. जर तुमचा मित्र जर स्टडी करत असेल तर तुम्हीही सुद्धा स्टडी करा. किंवा तुमचा मित्र जर तुमच्यासमोर जर बसलेला असेल आणि तो अभ्यास करत असेल तर किंवा तुम्ही बसा ना, खुर्चीवर तरी बसा. लागेल ना सवय, येईल ना तुम्हाला, तुमचीच लाज वाटेल की माझा मित्र हा स्टडी करत आहे आणि मी असाच विनाकारण इकडे तिकडे फिरत आहे. त्यापेक्षा जर हातामध्ये जर पुस्तक पकडली तर नंतर 2 पैसे मला विनाघाम गाडवल्याने मिळतील. आणि विनाघाम गाडवल्याने पैसे मिळणे याच्यासाठी आपल्याला खूप काही मेहनत करावी लागते, आणि तीच मेहनत आपल्याला आज करायची आहे. जी तुमची स्टेज आहे युवा स्टेज. या युवा स्टेज म्हणजे तुम्ही जे ठरवाल तेच तुम्ही करू शकता. जिथं वाटेल तुम्हाला तिथून पाणी काढू शकता, पण केव्हा तुमच्यामध्ये जिद्द असायला पाहिजे. तुमच्यामध्ये ती जिद्द असायला पाहिजे की मला आज या ठिकाणावरून पाणी काढायचंच आहे, आज मला या ठिकाणावरून पाणी काढायचंच आहे. तर मित्रांनो, स्वतःच्या जीवनाला सावरा, स्वतःचे निर्णय चांगल्या प्रकारे घ्या आणि स्वतःच्या जीवनाला तुम्ही चांगल्या वळणावर लावा, जेणेकरून तुमची येणारी भावी पिढी आहे तिला चांगले वळण लागायला पाहिजेत. तुमची नैतिक जिम्मेदारी आहे त्या स्टेजमध्ये ती नैतिक जिम्मेदारी तुम्ही चांगल्या प्रकारे सांभाळा आणि येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही एक आदर्श म्हणून एक व्यक्ती बना, आदर्श म्हणून एक भारताचा नागरिक बना.
हीच आमची इच्छा असेल. चला तर आपण रोजगार नोकरी संदर्भ या पेपरमध्ये आलेल्या ठळक बातम्या, त्याच्यानंतर आपल्या स्पर्धा परीक्षेशी निगडीत असलेल्या काही बाबींविषयीची आपण माहिती गेल्या लेक्चरमध्ये सुद्धा बघितलेली आहे. या लेक्चरमध्ये आपण ऑनलाईन क्वेश्चन डाक विभागाचे मागेच ॲडव्हर्टाईज आलेली होती, काही लोकांनी सुद्धा फॉर्म भरलेले आहे. तर त्याच्यासाठी म्हणूनही एक प्रश्न, कसल्या प्रकारचे प्रश्न म्हणजे बघा इथे सुद्धा फुकट तुम्हाला प्रश्न मिळवून देतात. प्रश्नांची फक्त तुम्हाला काय करायची आहे, स्टडीज करायची. आणि मित्रांनो मग करा ना, फुकट तर सर्व मिळत आहे, फुकटच तर मिळत आहे, मग करा ना तुम्ही स्टडी चांगल्या प्रकारे. तर बघा आजचा पहिला प्रश्न काय आहे, भारतीय राज्य कारभारावरही देखरेख आणि अंकुशही ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोल पदाची निर्मिती कोणत्या कायद्याने करण्यात आली? पीट्स ऑफ इंडिया ॲक्ट. भारतीय राज्य कारभारावर देखरेख याच्यासाठी जी काही बोर्ड ऑफ कंट्रोल पदाची निर्मिती करण्यात आली होती पीट्स इंडिया ॲक्ट 1784 मध्ये करण्यात आलेला होता तो कायदा. त्याच्यानंतर स्वदेशी चळवळीचा विशेष उद्देश काय होता? बंगालच्या फाळणीला विरोध करणे. स्वदेशी चळवळीची जो काही विशेष उद्देश असेल तर तो कोणता होता? बंगालच्या फाळणीला विरोध करणे. कागदाचा शोध कोणी लावला? साईलून. कागद कोणत्या लाकडापासून बनवल्या आगपेट्यांचं आहे ते. आगपेट्या ह्या पॅपुलस नावाच्या या वनस्पतीपासून तयार केल्या जातात, म्हणजे जास्तीत जास्त यूज त्याचा वापर केला जातो म्हणून त्याने. त्याच्यानंतर जगातील सर्वात जुने चर्च भारतातील कोणत्या राज्यात आहे? केरळ. 1895चे काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन कुठे भरले? पुणे येथे. 1895चे काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन पुणे येथे भरले. यंग इंडिया हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? महात्मा गांधी. पूर्वोत्तर राज्यांमधील सर्वात मोठे राज्य कोणते? अरुणाचल प्रदेश. तर मग पूर्वोत्तर राज्य कोणते? तर आपण असं जर भारताचा नकाशा बघितला, हा जो भारताचा नकाशा आपण बघतो आपण असं जर भारताचा नकाशा बघितला, मग आपण इकडे गेल्याच्यानंतर हे जे काही आपल्याला आपल्या भारतातील स्टेट्स पाहायला मिळतात, ओके, आपल्याला हे जे काही भारतातील स्टेट पाहायला मिळतात यांनाच पूर्वोत्तर राज्य असे म्हणतात. तर हे जे काही पूर्वोत्तर राज्य आहेत एवढे, याच्यामध्ये सिक्कीमसुद्धा येते. तर हे जे काही पूर्वोत्तर राज्य झाले, ओके, याच्यामध्ये सिक्कीम कदाचित नसाली. हे जे काही राज्य झाले इकडचे एवढे, सेवन सिस्टरमध्ये येतो, हा सिक्कीमसुद्धा येतो. तर हे जे झाले एवढे काही राज्य यांना पूर्वोत्तर राज्य म्हणतात. आणि या पूर्वोत्तर राज्यांमध्ये सर्वात मोठा राज्य कोणता आहे? तर तो आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश आहे कुठे? तर तो अरुणाचल प्रदेश या ठिकाणावरून अशा प्रकारचं अरुणाचल प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर इथं आसाम आहे. एवढ्याच ठिकाणामध्ये जर छोटंसं म्हणलं तर त्रिपुरा आहे, इथं नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्याच्यानंतर इथं जर बघितलं आपण तर मेघालय पाहायला मिळतो, इकडे सिक्कीम पाहायला मिळतो. ह्या राज्यांपैकी सर्वात मोठे राज्य, ओके. 1942च्या लढ्यात ओरिसातीलही कोणत्या ठिकाणी प्रति सरकारची स्थापना करण्यात आली? बालासोर या ठिकाणी प्रति सरकारची स्थापना करण्यात आली. 1919 या कायद्याने प्रस्तावित केलेली कोणती शासन पद्धती 1935च्या कायद्याने रद्द करण्यात आली? 1919मध्ये त्यांनी ती कायदा अंमलात आणलेला होता, पण 1935च्या कायद्याने तो रद्द करण्यात आला. तर तो आहे द्विदल शासन पद्धती 1935च्या कायद्याने रद्द करण्यात आली. 1927च्या महाड सभेच्या अखेरीस वर्णाश्रम व्यवस्थेच्या निषेधाचे प्रतीक म्हणून कशाचे दहन करण्यात आले? मनुस्मृतीचे. 1927, ओके. महाड सभा 1927 महाड सभा, ओके. त्याच्यानंतर निषेधाचे प्रतीक मनुस्मृतीचे दहन. सध्या रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणानुसार रिझर्व्ह रेपो दर किती आहे? 3.3%. रिझर्व्ह रेपो दर 3.3%. महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव भिलार हे कोणत्या तालुक्यात आहे? महाबळेश्वर. जगात LPG वापरात भारताचा कितवा क्रमांक लागतो? भारताचा LPG वापरामध्ये दुसरा क्रमांक लागतो. कोणत्या शहरात भारताचे पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारले गेले आहे? दिल्ली या शहरामध्ये भारताचे पहिले युद्ध स्मारक उभारले गेलेले आहे. कोणती नदी मकरवृत्ताला 2 वेळा छेदते? लिंपो नदी ही मकरवृत्ताला 2 वेळा छेदते. केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? 25 जानेवारी 1950. नाशिक शहर हे कोणत्या नदीकाठावरही वसलेले आहे? नाशिक शहर हे कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? तर ते गोदावरी नदीकाठावर वसलेले आहे. भारताची प्रथम अतिजलद रेल्वेगाडी कोणती? तर वंदे भारत एक्सप्रेस. भारताची अर्धजलद रेल्वेगाडी कोणती? तर वंदे भारत एक्सप्रेस. भारतात सर्वाधिक
कायनाईटचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? झारखंड. भारतीय निवडणूक आयुक्त पदाचा कार्यकाळ किती असतो? 6 वर्षे असतो. महाराष्ट्रातील पाडेगाव येथे कोणते संशोधन केंद्र आहे? ऊस संशोधन केंद्र कुठे आहे? महाराष्ट्रातील पाडेगाव या ठिकाणी. युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? पॅरिस या ठिकाणी. कोणत्या रेषेवरील ठिकाणांवर दिवस व रात्रीची वेळ एक समान असते? भूमध्य रेषेवर दिवस आणि रात्रीची वेळ ही एक समान असते. सीआरपीएफच्या देशात एकूणही किती बटालियन्स आहेत? सीआरपीएफच्या देशात एकूण किती बटालियन्स आहेत? तर 235 बटालियन सीआरपीएफचे आहेत. पृथ्वीच्या एकूण वस्तुमानाचे किती टक्के मेटल्स म्हणजेच धातू अस्तित्वात आहे? तर ते आहे 6%. पृथ्वीच्या 6% मेटल्स म्हणजेच धातू आपल्याला उपस्थित किंवा अस्तित्वात आहे. सीआरपीएफची स्थापना 27 जुलै 1939ला करण्यात आली. चंद्रप्रभा वन्यजीवन अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? चंद्रप्रभा वन्यजीवन अभयारण्य उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. चिनूक या हेलिकॉप्टरचे नाव काय आहे? CH-47F. भारतातील एकूणही कोळसा उत्पादनात झारखंड राज्याची भागीदारी किती प्रतिशत आहे? 40%. त्याच्यानंतर आपण झारखंड विषयीचे आताच बघितलं. भारतातील सर्वाधिक कायनाईटचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर झारखंड या ठिकाणीच होते. ओके, झारखंड या ठिकाणी होते कायनाईट. त्याच्यानंतर हा झाला. याच्यानंतर बघा, रेड क्रॉस संघटनेची मुख्यालय कुठे आहे? रेड क्रॉस संघटनेची मुख्यालय कुठे आहे? तर जिनेवा येथे आहे रेड क्रॉसचे. राजीव गांधी आरोग्य विद्यापीठ बंगळूर येथे आहे. पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय हाजीपूर येथे आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे? अकोला येथे आहे. आगपेट्या उद्योगधंद्यासाठी कोणत्या लाकडाचा मुख्यतः उपयोग केला जातो? पॅपुलस. राजीव गांधी आरोग्य विद्यापीठ बंगळूर. महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक कांदा उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? नाशिक या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कांदा उत्पादन होतो. कांदा सध्या चर्चेमध्ये होता. कांद्याने सर्वांना रडविले. ओके, त्याच्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? चपराळा. गडचिरोली जिल्ह्यामध्ये चपराळा अभयारण्य आहे. कोणत्या शहरातील सेंटर ऑफ ऑर्थोडॉक्स चर्च आहे? इस्तांबूल या ठिकाणी सेंटर ऑफ ऑर्थोडॉक्स चर्च आहे. महाराष्ट्रातीलही कोणत्या 2 ठिकाणी जल विमानतळ उभारले जाणारे आहे? महाराष्ट्रातील कोणत्या 2 ठिकाणी जल विमानतळ उभारले जाणार आहे? तर जल विमानतळ. ओके, जल विमानतळ उभारले जाणार आहे. तर इरई धरण चंद्रपूर व खिंडासी तलाव नागपूर यांच्यावर जल विमानतळ उभारले जाणारे आहे. निलगिरीपासून कागद तयार करण्याचा कारखाना महाराष्ट्रात कोठे आहे? इगतपुरी या ठिकाणी आहे. कोणती अरण्ये हे पूर्व महाराष्ट्र परिसरातही काही ठिकाणी आलापल्ली अरण्ये म्हणूनही ओळखली जातात? उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने ही महाराष्ट्रामध्ये पूर्व परिसरात ओळखली जातात. आर्द्र पानझडी वने म्हणजेच काय? तर उन्हाळा आल्याच्या नंतर काही असे झाडं आहेत की ती झाडं काय करतात? स्वतःची पाने गळून खाली पाडून देतात. ओके, तर त्यामध्ये जर बघितलं आपण तर आपण कडुनिंबाचं झाड बनवू शकतो. कडुनिंबाचं झाड पावसाळ्यामध्ये काय असते? तर हिरवगच्च असते. पण नंतर जर बघितलं समोर तर उन्हाळ्यामध्ये त्यांची जी पाने आहेत ती पाने आपल्याला खाली झडताना दिसतात. त्याच्यानंतर सागाचे झाड हे उत्तम उदाहरण आहे उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्याचं. त्याच्यानंतर देशात सर्वाधिक साक्षरता कोणत्या राज्यात आहे? तर केरळ 93.91%. दख्खनच्या पठारावरही कोणत्या प्रकारची मृदा आढळते? रेगूर. भारतातीलही पहिला कीटक संग्रहालय कोणत्या राज्यात सुरू झाला? तामिळनाडू. मुख्यतः रिकामी जागा जिल्ह्यात जांभी मृदा सापडते? सिंधुदुर्ग, रत्नागिरी. दख्खनच्या पठारावरही कोणत्या प्रकारची मृदा आढळते? रेगूर. दख्खनचा पठार म्हणजेच दख्खनचा पठार बघा, हा जो झाला आपला सह्याद्री पर्वताच्या या साईडचा म्हणजेच पूर्वेकडील भाग तो झाला दख्खनचा पठार. ह्याच्यामध्ये रेगूर मृदा आपल्याला पाहायला मिळते. ओके, त्याच्यानंतर हा जे काही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आपल्याला आपला जो ओके हा सह्याद्री पर्वत आहे. सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेला
पश्चिमेला आणि गोव्याला आणि कर्नाटकाला लागून जे काही आपल्याला लागून म्हणजे त्याच्या जवळ ओके, तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आहे. तर या रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये आपल्याला कोणत्या प्रकारची माती पाहायला मिळते, तर जांभी मृदा आपल्याला तिथं माती आपल्याला पाहायला मिळते. राज्यसभेच्या अध्यक्षांच्या अनुपस्थितही कोण अध्यक्ष म्हणून राज्यसभेच्या अध्यक्षांच्या अनुपस्थित कोण अध्यक्ष म्हणून काम पाहत, राज्यसभा उपसभापती. बांगलादेशाच्या पहिल्या वाणिज्यिक उपग्रहाचे नाव काय आहे? बांगलादेशच्या पहिल्या वाणिज्यिक उपग्रहाचे नाव काय आहे? वाणिज्यिक म्हणजेच कमर्शियल उपग्रहाचे नाव काय आहे? तर बंगबंधू 1. कोणत्या भारतीय दूरसंचार कंपनीने पेमेंट बँक सेवा सुरू केलेली आहे? एअरटेल. पेमेंट बँक सेवा कोणी सुरू केलेली आहे? एअरटेल. अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांची कोणत्या संस्थेच्या मुख्य अर्थतज्ञपदी निवड झालेली आहे? तर IMF संस्थेच्या मुख्य अर्थतज्ञपदी त्यांची निवड झालेली आहे. त्याच्यानंतर केंद्र सरकारला कायदेविषयक सल्ला देण्यासाठी महान्यायवाद्याची नेमणूक कोण करते? तर राष्ट्रपती करतो. राष्ट्रपतीपद रिक्त झाल्यावर ही किती काळात भरणे आवश्यक असते? 6 महिन्यामध्ये राष्ट्रपतीपद भरणे आवश्यक असते. मौलिक अधिकारांना लागू करण्यासाठी रीट कोठे दाखल केली जाते? सर्वोच्च न्यायालयामध्ये. मौलिक अधिकारांना लागू करण्यासाठी जी रीट आहे ती सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली जाते. कोतवालांच्या पगारात किती रुपयांनी राज्य शासनाने वाढ केली? 2500 रुपयांनी वाढ केली. वीज निर्मिती महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? 6वा क्रमांक वीज निर्मितीमध्ये लागतो. महाराष्ट्रात किती व्याघ्र प्रकल्प व अभयारण्ये आहेत? 6 व्याघ्र प्रकल्प व 37 अभयारण्ये आहेत. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राजकीय पक्षांतरही अंकुश आणण्याचा प्रयत्न केला गेला? 52वी घटनादुरुस्ती. ओके. त्याच्यानंतर जगातील सर्वात लांब सागरी पूल कोणत्या देशाने सुरू केला? जगातील सर्वात लांबीचा पूल कोणत्या देशाने सुरू केला? तर त्याच्यामध्ये मकाऊ ते हाँगकाँग चीन 55 किलोमीटर सर्वाधिक लांब सागरी पूल चीनने सुरू केला. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्काराचे स्वरूप काय आहे? महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्काराचे स्वरूप काय आहे? आपण महाराष्ट्र राज्य आणि त्यातील जे काही पुरस्कार आहेत त्यांचे स्वरूपही बघणार आहे. त्याच्यानंतर त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्या क्षेत्रामध्ये दिले जातात आणि त्यांना कोण जाहीर करते हे सर्व आपण येणाऱ्या लेक्चरमध्येच आपण काही करणार आहे, त्याविषयीची माहिती बघणार आहे. त्याच्यानंतर भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितात? पंतप्रधान. विधिमंडळाने मंजूर केल्याप्रमाणे खर्च केला किंवा नाही हे कोण पाहते? लोकलेखा समिती. विधिमंडळाने मंजूर केलेला खर्च केला किंवा नाही हे लोकलेखा समिती पाहते. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्काराचे स्वरूप काय? तर 1 लाख मानचिन्ह व प्रमाणपत्र. कोणत्या कलमानुसार हिंदीस राज्यभाषेच्या कोणत्या कलमानुसार हिंदी भाषेस राज्यभाषेचा दर्जा देण्यात आला आहे? 343 नुसार हिंदीला राज्यभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. ओके. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाचा प्रतिष्ठित मानवाधिकार पुरस्कार हे कोणाला जाहीर झाला आहे? अस्मा जहांगीर. मरणोत्तर. संयुक्त राष्ट्राचा प्रतिष्ठित मानवाधिकार पुरस्कार अस्मा जहांगीर. राज्यातील पहिले व देशातील तिसरे क्लस्टर विद्यापीठ कुठे स्थापण्यास शासनाने परवानगी दिली? मुंबई. डॉक्टर होमेबा जहांगीर भाभा विद्यापीठ. घटनेतील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाडण्यास बंदी आहे? कलम 17. अस्पृश्यता पाडण्यास कलम 17 नुसार बंदी आहे. कोणाच्या शिफारशीशिवाय विधेयक विधानसभेत मांडता येत नाही? राज्यपालांच्या शिफारशीशिवाय विधेयक विधानसभेत मांडता येत नाही. भारतीय राज्यघटनेतीलही कोणत्या कलमानुसार घटक राज्यातील राज्यपालास स्वेच्छाधिकार दिले आहेत? कलम 163 नुसार राज्यपालास स्वेच्छाधिकार आहेत. त्याच्यानंतर भारत सरकारच्या अकस्मितही निधी कोणाच्या अखत्यारीतही असतो? राष्ट्रपतीच्या अखत्यारीत अकस्मित निधी. भारत सरकारने भारतीय वित्त आयोगाची नेमणूक कधी केली? 1922 भारत सरकारने भारतीय वित्त आयोगाची नेमणूकही केली. कोणत्या मंत्रालयाने
मिशन रक्षा ज्ञान शक्ती नावाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. संरक्षण मंत्रालयाने मिशन रक्षा ज्ञान शक्ती नावाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. कोणत्या वर्षी? भारताला स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्णही होतील. 2022मध्ये भारताला 75 वर्षे स्वातंत्र्याचे 75 वर्षे पूर्ण होतील. नोबेल पुरस्काराची सुरुवात 1901 पासून झाली. नोबेल पुरस्काराची सुरुवात 1901 पासून झाली. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाअंतर्गत येणाऱ्या सर्व योजना कोणत्या बँकेमार्फत राबविल्या जातात? तर व्यापारी बँकेमार्फत. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाअंतर्गत येणाऱ्या जे काही योजना आहेत ते व्यापारी बँकेमार्फत राबविल्या जातात. राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी भारतमंत्री कोण? लॉर्ड क्रॉस. भूधारणेवर एक कमाल मर्यादा आणणारा अधिनियम कोणत्या वर्षी संमतही झाला? भूधारणेवर मर्यादा आणणारा अधिनियम 1972 वर्षी संमतही झाला. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये यंत्रसामुग्रीच्या आयातीवर सर्वाधिक खर्च होता. दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये यंत्रसामुग्रीवर होता. पहिली पंचवार्षिक होती त्याच्यामध्ये कृषीवर सर्वाधिक भर देण्यात आलेला होता. त्याच्यानंतर पेंढाऱ्यांचा बंदोबस्त व गोरखा युद्धातही नेपाळला पेंढाऱ्यांचा बंदोबस्त व गोरखा युद्धातही नेपाळला हरविल्यामुळे हेस्टिंग्जना कोणती पदवी बहाल करण्यात आली? मार्किस. कोणाला? लॉर्ड हेस्टिंग्जना कोणती पदवी बहाल करण्यात आली? मार्किस. पेंढाऱ्यांचा बंदोबस्त केलेला होता. म्हणजे पेंढारे काय करायचे तर ठग्स ऑफ हिंदुस्तान जर तुम्ही मूवी जर बघितली असेल, ठग्स ऑफ हिंदुस्तान, अमिताभ बच्चन आणि आमिर खान, तर तेच त्याच्यामध्ये जे काही ते अमिताभ बच्चन आणि आमिर खान करत होते तेच का हे पेंढारी आणि गोरखा हे करत होते. पेंढारी करत होते. पेंढाऱ्यांचाच बंदोबस्त कोणी केलेला होता? तर हेस्टिंग्जने केलेला होता. म्हणूनच त्याला मार्किस ही पदवी बहाल करण्यात आली होती. लॉर्ड डलहौसी यांच्या काळातही उन्हाळी राजधानी व लष्करी मुख्यालय कोठे होते? सिमला येथे होते. उन्हाळी राजधानी व लष्करी मुख्यालय सिमला येथे होते. 1857च्या उठावाच्या वेळी इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? लॉर्ड पामर्स्टन. 1857च्या उठावाच्या वेळी इंग्लंडचे पंतप्रधान लॉर्ड पामर्स्टन. कोणत्या भारतीय नेत्यास विरोधी पक्षनेता ही पदवी बहाल करण्यात आली होती? गोपाळ कृष्ण गोखले यांना भारतातील विरोधी पक्षनेता ही पदवी बहाल करण्यात आली होती. परकीय चलन बाजारातही कोणती बँक हस्तक्षेप करू शकते? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. भारतातीलही पहिल्या रेल्वे सुरुंगाचे नाव काय आहे? भारतातील पहिल्या रेल्वे सुरुंगाचे नाव काय आहे? पारसिक रेल्वे. ही भारतातील पहिले रेल्वे सुरुंगाचे नाव आहे, पारसिक रेल्वे. बुद्धिबळ विश्वकपाचे आयोजन दर किती वर्षांनी होते? 2 वर्षांनी बुद्धिबळ विश्वकपाचे आयोजन केले जाते. तर बघा, आपण हा जे काही आज अभ्यास केलेला आहे याच्यामध्ये डाक विभाग ऑनलाईन क्वेश्चन बघितलेले आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये समसामायिकमध्ये आपण इतिहास बसणार आहे. त्याच्यानंतर भूगोल, अर्थशास्त्र, विज्ञान, राज्यघटना व पंचायतराज आणि विविधता हे अभ्यासणार आहे. त्याच्या आधी आपण इथं लान्स आर्मस्ट्रॉंग यांनी जे काही सुविचार दिलेले आहेत ते सुविचार आपण बघा. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? त्यांच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. म्हणजे आपल्याजवळ जर उमेद असेल, आपल्याजवळ जर काही करण्याची इच्छा असेल, आपल्याला जर काही बनायची इच्छा जर असेल तर तो व्यक्ती तो बनण्यासाठी, तो करण्यासाठी धडपडत राहील, कुठेतरी झटत राहील. आणि असंच जर तुम्ही जर करत राहिला तर तुमचं जे जीवन आहे ते जीवन सुंदर होईल आणि तुम्ही कुठल्याही परिस्थितीत हारणार नाही. तर समसामयिकमध्ये आपण इतिहास या विषयीची माहिती बघणार आहे. तर 1793 वर्षी कायमधारा पद्धती कायम स्वरूपात ओके 1793 मध्ये स्वरूपात अंमलात आली. तर ही जी कायमधारा पद्धती होती ही ज्यावेळी रिकमेंडेशन केली त्यावेळी काय झालं तर 10 वर्षासाठीच फक्त हिला लागू करावी अशी त्यांची रिकमेंडेशन होती. मात्र तिला कायमच स्वरूप केव्हा देण्यात आले? 1793 मध्ये. 1895चे काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन पुणे येथे भरले. यंग इंडिया हे वर्तमानपत्र महात्मा गांधींनी सुरू केले. 1942च्या लढ्यात ओरिसातीलही कोणत्या ठिकाणी प्रति सरकारची स्थापना करण्यात आली? बालासोर. 1927च्या
महासभेच्या वर्णाश्रम व्यवस्थेच्या निषेधाचे प्रतीकही म्हणून कशाचे दहन करण्यात आले? मनुस्मृती. 1919च्या कायद्याने प्रस्थापितही केलेली कोणती शासन पद्धती 1935च्या कायद्याने रद्द करण्यात आली? द्विदल. भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत असे कोणाला गौरवले जाते? तर भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत राजा राममोहन राय यांना गौरविले जाते. लॉर्ड लिटन व्हाईसरॉयचा कालखंड हा भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचा कालखंड म्हणून ओळखला जातो. सन 1927 या वर्षी महाड येथीलही चवदार तळ्यावर कोणी सत्याग्रह केला? तर चवदार तळ्याचे पाणी ही कविता सुद्धा आहे. तर 1927 या महाड येथील चवदार तळ्यावर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी सत्याग्रह केला. मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना कोणी केली? दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबा पांडुरंग तरखडकर हे मराठी भाषेचे शिवाजी आहेत. दादोबा पांडुरंग तरखडकर हे मराठी भाषेचे शिवाजी आहेत की पाणिनी आहेत? याविषयी तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये याविषयीची माहिती तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर 1833 साली बँटिंगने कायद्याचे संहितीकरण करण्यास एक विधी समिती लॉर्ड मेकाले यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली. त्याच्यानंतर बघा इथं भूगोल. कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्राचा सर्वाधिक भाग व्यापते? गोदावरी नदी. गोदावरी नदी महाराष्ट्राचा 49% भाग व्यापते. त्याच्यानंतर महाराष्ट्रात पठारावरील दक्षिणेकडील सर्वात मोठी डोंगर रांग कोणती? तर शंभू महादेव ही डोंगर रांग सर्वात मोठी डोंगर रांग, पण कुठली? दक्षिणेकडे. त्याच्यानंतर कोणती नदी अमेरिका आणि मेक्सिको या दोन देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमा बनलेली आहे? तर रिओ डी ग्रँडी ही जी नदी आहे ही दोन देश अमेरिका आणि मेक्सिको यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमा बनलेली आहे. आगपेट्या उद्योगासाठी कोणत्या लाकडाचा मुख्यतः उपयोग केला जातो? तर पॅपुलस या लाकडाचा आगपेट्या तयार करण्यासाठी उपयोग केला जातो. गडचिरोली जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये चपराळा हे अभयारण्य आहे. कोणती अरण्ये पूर्व महाराष्ट्र परिसरातही काही ठिकाणी आलापल्ली अरण्ये म्हणून ओळखली जातात? उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्ये ही पूर्व महाराष्ट्रामध्ये यांना उष्णकटिबंधीय आलापल्ली अरण्यांनाच उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्ये म्हणून ओळखले जातात. निलगिरीपासून कागद तयार करण्याचा कारखाना महाराष्ट्रात कोठे आहे? तर इगतपुरी या ठिकाणी निलगिरीपासून कागद तयार करण्याचा कारखाना आहे. नागार्जुन प्रकल्प आंध्र प्रदेश राज्यात आहे. दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर अन्नामुडी हे आहे. उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य महाराष्ट्रात कुठे पाहावयास मिळतात? तर सिंधुदुर्ग या ठिकाणी उष्णकटिबंधीय वने आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ठिकाणी कोणत्या प्रकारची मृदा आपल्याला पाहायला मिळते? त्याविषयीची तुम्ही माहिती कमेंट्समध्ये लिहा. अर्थशास्त्र. भारतात वित्तीय आयोगाची नेमणूकही कधी झाली? 1922मध्ये भारतामध्ये वित्तीय आयोगाची नेमणूकही झाली. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाअंतर्गत येणाऱ्या सर्व योजना कोणत्या बँकेमार्फत राबविल्या जातात? व्यापारी बँकेमार्फत एकात्मिक ग्रामीण विकास योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यक्रमांची योजना केली जाते. भूधारणेवरही कमाल मर्यादा आणणारा अधिनियम कोणत्या वर्षी संमतही झाला? 1972. परकीय चलन बाजारातही कोणती बँक हस्तक्षेप करू शकते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. भारतात लघु उद्योगाची पहिली गणना केव्हा केली गेली? 1971मध्ये. लघु उद्योग आता सध्या महत्त्वाचा आहे, कारण सरकारने सुद्धा काय केलेलं आहे, आपल्या महाराष्ट्र सरकारने जो काही अर्थसंकल्प आहे 2020-21च्या याच्यामध्ये 75% निधी जी आहे ते रोजगार निर्मितीसाठी वितरित केलेले आहे. त्याच्यासाठी लघु उद्योगाची गणना केव्हा झाली हे आपल्याला माहिती पाहिजे. तर लघु उद्योगाची गणना 1971 साली झाली. रिकामी जागा वर्षी भारतात रोखे करारे कायदा संमतही झाला. 1956व्या वर्षी भारतात रोखे करारे कायदा संमतही झाला. 9व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1997 ते 2002 असा होता. अंदाजपत्रकातील सार्वजनिक खर्चामुळे गरिबांच्या उत्पादनातही वाढ होत असेल तर त्यास प्रगतिशील सार्वजनिक खर्च असे म्हटले जाते. 2021मध्ये भारताची कितवी जनगणना होणार आहे? तर 16वी जनगणना 2021मध्ये होणार आहे. भारताचा पहिला अर्थसंकल्प वित्त सचिव जेम्स विल्सन यांनी कधी मांडला? भारताचा पहिला अर्थसंकल्प 18 फेब्रुवारी 1860 रोजी जेम्स विल्सन यांनी मांडला. त्याच्यानंतर आपण इथं विज्ञान बघू.
कोणत्या रोगामध्ये तांबड्या पेशींचा नाश होतो? मलेरिया या रोगामध्ये तांबड्या पेशींचा नाश होतो. त्वचा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होता? अजीवनसत्व. गव्हामध्ये कोणते प्रोटीन असते? ग्लुटेनिन हे गव्हामध्ये प्रोटीन असते. मग सांगा दुधामध्ये कोणते प्रोटीन असते? ओके, त्याविषयीची माहिती तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. तुम्ही ज्यावेळी कमेंट्स बॉक्समध्ये जे काही लिहिता तर ते तुम्हाला चिरकाल लक्षात राहते. डाळवर्गीय पिकांना कोणत्या अन्नद्रव्याची गरज जास्त असते? तर नत्र व पालाशपेक्षाही स्फुरदाची जास्त गरज असते. अंतराळवीर रिकाम्या जागा शेवाळचा उपयोग जेवणाच्या स्वरूपात करतात. क्लोरेला या शेवाळचा उपयोग अंतराळवीर जेवणाच्या स्वरूपात उपयोग करतात. एका माध्यमाकडूनही दुसऱ्या माध्यमाकडे प्रकाश किरणही वक्र जातात, त्याला अपवर्तनही म्हणतात. अमोनियम क्लोराईडचे रासायनिक सूत्र NH4Cl. अमोनियम क्लोराईडचे रासायनिक सूत्र NH4Cl. तांबडे, जस्त व निकेल या 3 घटकांच्या एकत्रीकरणातून कोणते संमिश्र तयारी होते? तांबडे प्लस जस्त प्लस निकेल याच्यापासून आपल्याला जर्मन सिल्वर आपल्याला भेटते. दुर्बीणसारख्या प्रकाशीय उपकरणातील क्षेत्रभिंग प्लस नेत्रभिंग = संयुक्त नेत्रभिंग. ओके, सॉरी. सर्वात प्रथम विकसित करण्यात आलेली संगणकाची भाषा फोरट्रॉन. भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर बंगळूर. कोणाला आण्विक भौतिक शास्त्राचा जनक म्हटले जाते? आण्विक भौतिकशास्त्राचा जनक अर्नेस्ट रुदरफोर्ड. राष्ट्रीय क्रीडा दिवस 29 ऑगस्ट. जगातील सर्वात उंचावरील सरोवर टिटिकाका कोणत्या 2 देशाच्या सीमेवरही आहे? पेरू आणि बोलिव्हिया. दक्षिण अमेरिका. ओके, दक्षिण अमेरिकेत पेरू आणि बोलिव्हिया हे 2 देश आहेत. त्याने 2 देशांच्या सीमावर कोणतं सरोवर आहे? तर टिटिकाका हा जगातील सर्वात उंच सरोवर आहे. पांढऱ्या हत्तीची भूमी म्हणूनही कोणत्या देशाचा उल्लेख होतो? पांढऱ्या हत्तीची भूमी म्हणून थायलंड या देशाचा उल्लेख होतो. राष्ट्रीय महिला आयोगाचा स्थापना दिवस 31 जानेवारी. राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्थापनेचा दिवस 31 जानेवारी. आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन या पुस्तकाचे लेखक अमर्त्य सेन. भारतात मोबाईल फोनची सुरुवात 1994 पासून झाली. भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी कुठे स्थापन करण्यात आली? तर ती गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे या ठिकाणी स्थापन करण्यात आली. त्याच्यानंतर राज्यघटना व पंचायत राज याच्यामध्ये काही क्वेश्चन्स आहेत, ते सुद्धा आपण ऑनलाईन क्वेश्चन्स बघूया. भारत सरकारच्या अकस्मात निधी राष्ट्रपतींच्या अखत्यारीत असते. केंद्र सरकारला कायदेविषयी सल्ला देण्यासाठी महान्यायवादीची नेमणूक राष्ट्रपती करतो. राष्ट्रपतीपद रिक्त झाल्यावरही 6 महिन्याच्या काळामध्ये भरणे आवश्यक असते. मौलिक अधिकारांना लागू करण्यासाठी रीट कोठे दाखल केली जाते? सर्वोच्च न्यायालयामध्ये रीट दाखल केली जाते. कोणत्या कलमानुसार एकाच अपराधाबद्दल 2दा शिक्षा देता येत नाही? तर कलम 20 नुसार 2दा शिक्षा देता येत नाहीत एकाच अपराधाबद्दल. विधिमंडळाने मंजूर केल्याप्रमाणे खर्च केला किंवा नाही हे कोण पाहते? तर लोकलेखा समिती. कोणत्या कलमानुसार हिंदी भाषेचा राज्यभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे? तर कलम 343 नुसार हिंदीला देण्यात आलेला. कलम 343मध्येच प्रादेशिक भाषेचा समावेश आहे. ओके, कलम 343मध्ये परिशिष्ट. ओके, त्याविषयीची माहिती तुम्ही घटनेतील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाडण्यासाठी बंदी आहे? घटनेतील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाडण्यासाठी बंदी आहे? तर कलम 17 नुसार अस्पृश्यता पाडण्यासाठी बंदी आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 343 भाग 8 मध्ये प्रादेशिक भाषांचा समावेश आहे. टोटल प्रादेशिक भाषा 22 आहेत. त्यापैकी एक आपल्याला विचारलेली आहे, ती म्हणजे 4 राज्यभाषेमध्ये हिंदी. ओके, त्याच्यानंतर कोणत्या शिफारशीशिवाय ध्वनी विधेयक विधानसभेत मांडता येत नाही? राज्यपाल यांच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही. भारतीय राज्यघटनेतीलही कोणत्या कलमानुसार राज्यपालास स्वेच्छाधिकार दिलेले आहेत? तर कलम 143 नुसार भारतीय राज्यघटनेमध्ये राज्यपालाला स्वेच्छा अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यानंतर चालू घडामोडी.
चालू घडामोडीमध्ये सुद्धा आपण मागेच ह्याविषयीची माहिती बघितलेली आहे. पण ही जी काही रिपीट क्वेश्चन होता त्याच्यामुळेच आपला जो GK आहे तो जास्तीत जास्त प्रगतिशील होतो. IPL 2020चा विजेता कोणता संघ ठरला? मुंबई इंडियन्स. ओके, तर मग मुंबई इंडियन्स या संघाचा कर्णधार कोण? मुंबई इंडियन्स यांनी जो यावर्षीचा पटकवलेला जेतेपद आहे तो जेतेपद कितवा जेतेपद आहे आणि कोणकोणत्या वर्षी यांनी जेतेपद पटकावलेले आहे त्याविषयीची माहिती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहाच. केंद्र सरकारने जलवाहतूक मंत्रालयाचे नाव काय ठेवले? तर केंद्र सरकारने जलवाहतूक मंत्रालयाचे नाव बंदर नौवहन जलमार्ग मंत्रालय असे ठेवले. बिहार विधानसभेत एकूण किती सदस्य आहेत? तर बिहार विधानसभेमध्ये एकूण 243 सदस्य आहेत. जो बायडन अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष ठरले? तर जो बायडन हे अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष ठरले. तर मग अमेरिकेचे 44वा राष्ट्राध्यक्ष कोण, 45वा राष्ट्राध्यक्ष कोण याविषयीची माहिती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याच्यानंतर अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदी कोणाची निवड झाली? कमला हॅरिस यांची अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची निवड झाली. कायदेशीर ही साक्षरता नसणाऱ्या लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कायदेशीर सेवा दिन 9 नोव्हेंबर. देशाचे केंद्रीय जलशक्ती मंत्री कोण आहेत? तर गजेंद्र सिंह शेखावत. जलशक्ती मंत्री कोण आहेत? तर गजेंद्र सिंह शेखावत. देशाचे मुख्य माहिती आयुक्त म्हणूनही कोणी शपथही घेतली? यशवर्धन कुमार सिन्हा यांनी. यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असणार आहे? यांचा कार्यकाळ 3 वर्षाचा असणार आहे. त्याच्यानंतर हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी ज्ञानेंद्रो निंगोमबाम यांची नियुक्ती झाली. संयुक्त राष्ट्र समितीच्या प्रमुखपदी विदिशा मैत्र यांची निवड झाली. UPIचे पूर्ण नाव युनायटेड पेमेंट इंटरफेस. UPIचे पूर्ण नाव युनायटेड पेमेंट इंटरफेस असे आहे. राष्ट्रीय तपास संस्थांच्या आणखी 3 शाखांना केंद्रीय गृहमंत्रालयाने मंजुरी प्रदान केलेली आहे. ती 3 शाखा कुठे आहेत? राष्ट्रीय तपास संस्थेच्या 3 शाखा, एक आता इम्फाळमध्ये, दुसरी चेन्नईला आणि तिसरी रांची इथे आहेत.